कुठे जागा थांब इथे सांग. मला पकड मला पकड 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 मला पकड मला पकड. हाय, तुझी आई आहे घरी? नाही यार. ओ गुड. सुजय चल आपण बाहेर जाऊया. का? ही बॅन आमची बोलत बोलेल. हो आणि आत्या आपल्याला सोडेल. अरे नाही नाही नाही, असं काही होणार नाही, कुठे जाऊ नका. मी तुमच्यासाठी काय आणलंय बघा. चॉकलेट हव्या ना तुम्हाला? काय करूया तू सांग. चल. एक मिनिट, मी देणार दोघांना, पण त्याआधी माझं काहीतरी काम करावं लागेल. कसलं काम? माझं काम केलं तर मी पिझ्झा पण देणार आहे. हा ओके? पिझ्झा? मला खूप आवडतो पिझ्झा. ओके. काम असं आहे की हे जे कार्ड्स आहेत ना अथर्व, हे तू तुझ्या आईला द्यायचेस. ओके? आणि हे असं करून आईला सांगायचं की एक कार्ड तू चूज करायचंय. ओके? हे काय यार, पत्ते यार माझ्यासोबत खेळ ना. अरे नाही, हे पत्ते नाहीयेत. तू ऐक ना माझं, मी सांगते तेवढं कर. ओके? हे आईला द्यायचे तुझ्या, आणि आईला सांगायचं नाही की हे मी दिलेत. ओके? ओके ठीक आहे, हे ठेव तुझ्याकडे आणि प्रॉमिस कर मला, नाही तर पिझ्झा नाही देणार. प्रॉमिस. ओके गुड, मग पिझ्झा देणार. हा हे घे. आलं काय? झाला का चहा? मी इतकी करेक्ट वेळेला आले ना. नुसतं चहा नका ना पिऊ. थांबा, मी त्याच्या सोबत नाना तुमच्यासाठी जिलबी. नको मला. नानी तुमच्यासाठी समोसे आहेत. नकोय मला, तूच खा. मी तर खाणारच आहे. तुमच्याच नातवंडाला इतकं चटपटीत खावंसं वाटतंय तर मी तर खाणारच ना. म्हणजे तू खरंच? हो नानी. अरे आण आण आण, हे सगळं आण इकडे. जिलेबी, समोसा. जरा दमानी. आनंदाच्या भरात खूप जास्त गोड खाऊ नका. नानी राहू दे ना, आजच्या दिवस आपण सगळेच एन्जॉय करूया. येस. नाना खा तुम्ही बिंदात. नाना थांबा, पण खायच्या आधी मी तुम्हाला नमस्कार करते. अरे ओ ओ, अशा परिस्थितीत वाकायचं नाही. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. आणि बघ, चांगलं गोंडस बाळ आता या घरात येऊ दे. हा बरोबर, मी खायच्या आधी तिला भरवू दे. हो, घे 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 घे. हे बरं आहे, मी काय पाप केलंय? मला विसरलंच कसं काय? नाही, तुला कसं विसरणार. एक मिनिट हा, पण आता माझे लाड जास्त झाले पाहिजे का नानी? हो, दोघांचे लाड करणार आणि दोघांचे डोळे पुरवणार. बस. आता तू एवढी छान आनंदाची बातमी दिलीस, एवढा मोठा निर्णय घेतलास. आजीबाईनी आता कामाला कंबर कसली म्हणून समज. नाना ऍक्च्युली मला तुम्हाला दोघांना सॉरी पण म्हणायचं होतं. सॉरी कशाबद्दल? नाही, मी खूप चुकीचा विचार करत होते. म्हणजे राधिकाने मला समजावलं नसतं तर मला कदाचित ह्याची जाणीवच झाली नसते की आई होणं किती सुंदर भावना आहे. मी जी गोष्ट टाळत होते ते त्या आनंदाला मी मुकले असते. एका स्त्रीच्या आयुष्यातली अतिशय सुंदर गोष्ट आहे आई होणं, आणि याच गोष्टीला मी टाळत होते. नाना नानी सॉरी, मी तुमच्या भावना कधी समजू नाही शकले. हो, पण आता कळलंय ना तुला. मग बस, भरून पावले मी. आता अगदी छान राहायचं, आनंदात राहायचं. फक्त आपला आणि आपल्या बाळाचा विचार करायचा. अगं पोरी, तू आम्हाला काय आनंद दिलायस याची तुला कल्पना नाही येणार. मुलाबाळांनी भरलेलं जर घर असेल तर आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना जे काय समाधान मिळतं, जो काय आनंद होतो, त्याचं मोल कधीच नाही होत.
अथर्व, सुजय, लवकर या बरं. चला जेवायला. आई इथे ये ना. आम लवकर ये बरं तू इथे. हा, वरण भात खा. मी मस्तपैकी गरमागरम वरण भात केलाय, कालवून देते तुम्हाला. आई इथे ये. नाही अथर्व, तू ये बरं लवकर इकडे. काय तिथे? तू ये. आले वहिनी. काय झालं अथर्व? हा? हे सगळं म्हणून पद्ध कर ना. अथर्व, ही काय पत्ते खेळायची वेळ आहे का? चल ना लवकर. आई तू का ते हल्ली काय पोरांचे खेळ असतात ना, कोणाच ठाऊक. हे काहीतरी वेगळेच पत्ते. कोणी दिले ते पत्ते तुला? हे बॅरांडीने दिले. हो आत्या, आणि तिने चॉकलेट पण दिलं. हो का? आणि म्हणते की आईला नाही सांगायचं. बर. मी हे पत्ते बॅरांडीना घेऊन येतो. बॅरांडी शन्या, इकडे. इकडे. हे काय म्हणून राहिला? हा, कसले पत्ते कुठून राहिलीस तू? काय काही नाही, काही नाही. एवढीच पत्ते खेळायची हौस असेल ना तुला, तर एक दिवस मी रिकामी असताना ये तू. मस्तपैकी झब्बू खेळू आपण. असा झब्बू देईन ना तुला कबास. झब्बू कोण असतो? झब्बू तुला माहिती नाही? तुला पत्त्यातलं एवढंही कळत नाही? मग जाऊ दे बाई, तू तुझी ती मैत्रिणी ना ईशा टिशा, तिच्या बरोबरच पत्ते खेळ. चालू दे तुमचं भिकार सावकार भिकार सावकार, चालू दे. बाले, हा? हे नेहमीचे खेळण्यातले पत्ते नाहीयेत. मग अगं याला टॅरो कार्ड्स म्हणतात. याच्यामुळे म्हणे भविष्य कळतं. शन्या, तू खरंच बच्चा आहेस. या पत्त्यांवरून तुला माझं भविष्य कळणार होतं का? बाई, असे पत्ते गित्ते पाहून काही भविष्य कळत नाही. भविष्य घडवावं लागतं. नाही नाही, तू अशी नुसती समोर जरी आली ना, तरी मी तुझं भविष्य सांगू शकते या पत्त्यांच्या शिवाय. मला दिसतंय ना, तुझं सगळं भविष्य अंधारात आहे. आणि अजून एक सांगते, तू थोड्याच दिवसात हे घर सोडून निघून जाणार आहेस. आणि तुझे ते गॅरी आहेत ना, त्यांना काय मी डिवोर्स देत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. कळलं? घे तुझे पत्ते आणि बघ अजून काही भविष्य दिसतंय का? हा, भविष्य पाहून राहील. काय आज अगदी गाणं बिणं? मग खुश आहे मी सध्या. खरंच एका आनंदाच्या बातमीने घरातलं सगळं वातावरण कसं बदलून जातं नाही? मला तर वाटतं ना भारती, दिवाळीचा सण आला एकदम, आणि त्यासाठी तू गोडा थोडासा पक्वान न केलंस आपल्यासाठी. हो, पक्वानच केलंय. तुमच्या आवडीचा शिरा केलाय, काजूक तुपातला, केळं घातलेला, अगदी प्रसादाचा शिरा असतो ना तसा. होय ना? हा, मग त्या कमी झाला दे. काय आपल्या आधी नातवाचं आणि सुनीचं तोंड गोड व्हायला पाहिजे, बस, बाकी काय नाही. अहो हो, तिच्या डब्यासाठीच केला होता मी. तिला सांगितलं आता डाएट बिएट सगळं बंद. मी जे देईन ते कौतुकानी, आनंदानी आणि पोटभर खायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी राहायचं. हा, कमी झाला जास्त काही काम सांगू नको ना तू. हो, मी कामं सांगते तिला. अगं तिची तब्येत छान राहिली पाहिजे म्हणून सांगतो मी. खरंच आहे, तिची तब्येत चांगली राहिली तरच बाळाची तब्येत छान राहील. हा, खरंच किती वर्षांनी आपल्या घरात एका बाळाचं हसणं, खेळणं,
रडणं ऐकू येईल, हो की नाही? मग कसं आहे, त्यांचं घरात असणं हेच चैतन्य आहे. आता पंकज आणि समिधाचं सगळं मार्गे लागलं की आपल्याला दुसरं काय हो, सांग मला. खरंय. काय हो? तुम्हाला काय हवं, मुलगा की मुलगी? मला तर माझी मुलगीच हवी आहे. किती छान छान फ्रॉक शिवता येतील तिला, किती कोण कौतुक करता येईल. मुलांचं तसं नसतं ना. काही होऊ दे, पण त्यांचं आरोग्य उत्तम असू दे, एवढीच देवाला प्रार्थना. हो, हे खरंय. नातवंड ते नातवंड असतं ग. उगाच म्हणतात काय, दुधावरची साय. अरे खरं सांगू भारती, मला नाही का तो मुलगी हवी, म्हणजे नात. अथर्व आहेत नातू, आता नात येऊ दे घरात. खरंच उशिरा का होईना पंकज आणि समिधा सुखात आनंदात राहतील. कारण समिधानं स्वतःला बदलवलंय. भारती स्वतः सुखी होणं आणि दुसऱ्याला सुखी ठेवणं किती सोपं असतं, पण आपण सगळं काही कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय. खरंच. पण हे सगळं राधिकामुळे झालं बरं का. ती बोलली समिधाशी. हो, राधिका आहेच तशी का, कायम माणसं जोडत आली, कधी तोडली नाही. ते तुला सांगतो बघ, तिचा हा गुणच तिला यश मिळवून देणार. खरंच सगळ्यांचं सगळं छान होऊ दे. राधिकाच्या संसाराचं काही सांगता येत नाही, पण तिची खूप प्रगती होऊ दे. अथर्वची खूप प्रगती होते. होणार होणार होणार, सगळं होणार. बरं, मी काय म्हणते, शिरा भरपूर केलाय, राधिकाला देऊन येते. देऊन म्हणजे थँक्यू म्हणायचं तिला, पण तिला आवडणार नाही. म्हणेल, नानीजी तुम्ही मला मुलगी म्हणता ना, मग आभार कसले मानता. तिला म्हणावा अथर्वला डब्यात भरून दे थोडासा शिरा. हो हो, आत्ता घेऊन जाते. हो हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बच्चा. काय करतेस? काय करते मी? अगं हे काही ईशाचं घर आहे का? इथे राधिका मुलं आहेत घरामध्ये आणि तू. आय डोंट केअर यार, तुझं घर आहे ना हे, कशाला काळजी करतो मी? हवा तसं वागणार आहे. गप. प्लीज प्लीज, असं नाही. तू राधिका, नानीजी, काय हो नानीजी, काही काम होतं का? शिरा आणला होता. आज शिरा काऊन? नाही आज चल. शिरा ना समिधासाठी केला होता, म्हणून घेऊन आले. तुला थँक्यू पण म्हणायचं होतं, पण तुला आवडणार नाही ना. नानीजी थँक्यू कसलं? पण मला पण खूप आनंद झालाय. हा, समिधाने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे. तुम्ही बसा, मी चहा मांडते. नाही नको, तुझे नानाजी येतील ना, त्यांना चहा दे. मी जाते, काम आहेत. हा. आज तर लाज आणली यांनी. काय वाटलं असेल नानींना? यांना जरा सुद्धा भान नाही. खरंच सांगते तुम्हाला, तुम्ही जर तिथे असतात ना, गुरुनाथच्या श्रीमुखात भडकावली असते. ते कोणासमोर काय कसं वागतोय याचं काही भानच नाही. त्या शनायाला तर संस्कार नाहीच आहे, पण या गुरुनाथनी आता लाज लज्जा सगळी सोडून दिली. राधिका घरात आहे, सुजय आणि अथर्व घरामध्ये आहेत. लहान मुलांसमोर कसंही वागायचं मला ना सहन होत नाही. अरे काय संस्कृती ह्याला म्हणतात का? काही नाही, बालिशपणा आहे सगळा. बालिशपणा नाही, बेशरमपणा आहे. बेशरमपणा दोघांचाही. मला तर असं वाटतं, फोन करून सरळ भाऊसाहेबांना सांगावं एक गोष्ट. नको नको, असं नका करू. राधिकाला त्रास होईल ना त्यांनी आणखी. दर वेळेला राधिकाला त्रास होईल म्हणून आपण किती वेळ गप्प राहायचं? हे बघा, मला काय वाटतं, ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही ना, त्याबद्दल आपण त्रागा करून काय करायचंय.
जाऊ दे ना, तुम्ही शांत व्हा बघू. त्यांना काही पण करू दे. शांत व्हा. मला एक कळत नाही भारती, गुरुनाथनं त्या पोरीला घेऊन इथं राहायचंच कशाला? एक दिवस त्या गुरुनाथला ना मी चांगला सुनावणार आहे बघतो. हे माझं चुकलं, मी हे सांगायलाच नको होतं तुम्हाला. मी शांत तेव्हाच बसणार आहे ज्या वेळेला राधिका या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल. सना, तुला काय गरज होती 4 चौघात असं वागायची? तू त्यांच्यासाठी मला ओरडू नकोस. काहीच केलं नाहीये मी एवढं. आणि हे तुझं घर आहे, मी कसं वागायचं ते मी ठरवणार आहे. अगं पण सोसायटीमध्ये राहताना त्यांचे 4 नियम पाळावे लागतात ना आपल्याला. आता या घरामध्ये एकटी राधिका राहत नाही, हे बाकीचे पाहुणे पण राहतात ना, 50 लोक राहतात घरामध्ये. त्यात हे सोसायटीमधले लोक जाऊन येऊन असतातच, ते दार तर सताड उघडं असतं. आता त्यांच्या समोर आपण नियम पाळायला नको का? हा, वी शुड बी एक्स्ट्रा केअरफुल ना बच्चा. डू वॉन्ट बी केअरफुल. बस बस बस, नाही आता ठरलं, नो डिस्कशन. ओके, या घरामध्ये राधिका आणि ते इतर पाहुणे आणि इतर मंडळी असताना आपल्याला नियम पाळावे लागतीलच. ओके, आणि हा, हे इतरांसाठी नाही, आपल्यासाठी आहे. सो प्लीज. नॉनसेन्स आहे यार हे. तर राधिकाचा आणि तिच्या एक्सटेंडेड फॅमिलीचा सगळ्याचाच कंटाळा आलाय. सगळ्यांना काढून टाकलं पाहिजे इकडनं. बरं जाऊ दे, आधी हा स्नॅपशॉट काढलेला पाठवते खेड्याला, तो मावशीला दाखवेल आणि मला काहीतरी भविष्य कळेल राधिकाचं. काय अगं हे काय चाललंय तुझं? योगा चाललंय. हा असा आजची योगा? हो, मग काय झालं? आणि हे काय, हे कोणासाठी मागवलं? हे माझ्यासाठी. थोडा खाओ, थोडा योगा करो. काय काय चालतं तुझं म्हणजे ना? हे बघ, उद्यापासून माझा योगा क्लास सुरू होणार आहे आणि त्याची फी फक्त 6,000 रुपये. माझ्याकडे पैसे वगैरे नाही आहे. नाहीये म्हणजे काय? माग ना ते शनायाला. तर तिला काय मागू? तिने तर अजून स्नॅपशॉट पण नाही पाठवलाय मला. हो, खरंच की. पण ती देईल ग. आपल्याला ना तिला काहीतरी सांगावं लागेल ना. म्हणजे बघ काय आहे की मी आत्ताच गुरुशी बोललोय, कन्फर्म केलंय की राधिकाला ना आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत. तर आपण शनायाला काय सांगायचं माहितीये का, की तू राधिकाचे आर्थिक प्रॉब्लेम्स वाढव म्हणजे तुझा प्रोग्रेस होईल. येस. करेक्ट. येस येस. पण आधी आला आला स्नॅपशॉट आलाय. हा हे बघ हे बघ. हे बघून आता काय सांगू मी तिला? आधी मी तिला फोन करतो, मग तू बोल तिच्याशी. तिला सांग राधिकाचे आर्थिक प्रॉब्लेम्स वाढव आणि त्याच्यासाठी आपलं ठरलं होतं ना ते सगळं करायला सांग. ओके, रेडी रेडी. ओके. हॅलो. हा शनाया डार्लिंग. हॅलो. हाय किडा. हाय. अरे नाही नाही, मला नाही, मावशीला बोलायचं तुझ्याशी. हा हा हा. एक मिनिट. हा हाय शनाया. हाय. काय नाश्ता केलास? मी ऑमलेट ब्रेड. ऑमलेट ब्रेड? ब्रेड काय कामाचं बोल ना. हे बघ, तुझं स्नॅपशॉट पाठवलंयस ना मला, ते बघून तू काय करायचं ना ते मी तुला सांगते. हा, ऐक मी काय सांगते ते. अर्ली मॉर्निंग झाडू पोछा. हो, तसं झालं ना तरच राधिकाची संकट वाढतील आणि ती घर सोडून जाईल. आर्थिक संकट. अटलांटिक. अटलांटिक नाही ग, आर्थिक संकट. आर्थिक. अगं, आर्थिक प्रॉब्लेम्स वाढतील आणि ती घर सोडून जाईल. हो, इज इट? येस. हो, पण सकाळी 6 वाजता उठावं लागेल. हा, आणि मी जे सांगितलं ना ते करायचं. 6? बाप रे. बघ, तुला नसेल करायचं तर नको करू. नाही 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 नाही, मी करेन. हा. आणि ते तेवढे माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर कर. हा हो, करते. ओके, बाय. काय म्हणाली? ती म्हणाली पैसे ट्रान्सफर करते. काय झालं? झाडू पोछा झालाय. व्हॉट? ना
आता टॅरो मावशीचं प्रेडिक्शन आहे की मी जर का सकाळी लवकर उठून झाडू पोचा केला तर राधिका लवकर जाईल. काय वाटेल ते, हाऊ इज इट पॉसिबल? हे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन टॅरो. हे बघ, तू असं काहीतरी उगाच फॉलो नको करूस हा. नाही यार, आय ट्रस्ट हर. आणि या सेकंड जर का राधिका जाणार असेल ना तर आय एम गोना फॉलो इट.